तेव्हा कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं शरद पवार यांनी या सभेमध्ये म्हटलेलं आहे। तशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली। तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे। आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली। लंके यांनी मात्र प्रवेशाबाबत पुन्हा एकदा स्पष्टपणे बोलण्यास टाळलं। शिवाय लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतही ते स्पष्ट बोललेले नाहीत। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आमदार निलेश लंके यांचा आज शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार निलेश लंके आहेत। आज आपला शरद पवार गटामध्ये प्रवेश होईल अशी चर्चा सुरू झाली, काय नेमके अजून काय नाही, तुम्ही पाहिलं असेल, मी माझा प्रोग्राम पण दाखवला तुम्हाला। माझ्या प्रोग्राम मध्ये असं काय कुठं नाही ना का माझा असं कार्यक्रम आहे कुठं प्रवेश सोहळा असं काही नाही। फक्त माझं पुस्तक प्रकाशन पुण्याला आहे। पुस्तक प्रकाशन सुद्धा ते पुण्यात का ठेवलं की आमचा बराच वर्ग पुण्याला रहिवासी, आमच्या काही लोकांना मुंबईच्या लोकांना येणं पण जवळ आहे, त्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून मी ते पुस्तक लिहिलं होतं, त्याला योगच येत नव्हता पुस्तक प्रकाशनाचा, आज करणार आहे। काल भाजपची यादी ज्या उमेदवारांची जाहीर झालेली आहे, कुठेतरी सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगेल अशी चर्चा सुरू आहे, काय नेमकी आपली पुढची भूमिका? चर्चा तर होणार ना, कुठली निवडणूक आली ना, आता लोकसभेची निवडणूक आली ना, आता उमेदवार कोण ही चर्चा होणार, नंतर जिंकून कोणाला येणार ही चर्चा होणार, जिंकून आल्यावर आता सरकार कोणाचं स्थापन होणार ही चर्चा होणार, सरकार स्थापन झाल्यावर कोणाला काय काय मंत्रिपद मिळणार ही चर्चा होणार, चर्चा तर होतच असते ना। काल आपण अजितदादा पवार यांच्याशी देखील भेट घेतलेली होती, काय नेमकी चर्चा झाली, राजकीय चर्चा झाली काय? दादांशी आम्ही मुंबईला गेल्यानंतर आम्हाला आमचे नेते असल्यामुळे दादांना भेटून काही मतदारसंघातल्या कामांचा आढावा त्या ठिकाणी द्यावा लागतो, त्या निमित्ताने मी भेटलो होतो त्यांना। लोकसभा निवडणूक लढवणार का नेमके, कारण आपली इच्छा होती, काय नेमके पुढच्या नाही, माझी इच्छा तर काही कुठल्याच निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नसती। शेवट आता हे लोकांचा सूर काय आहे, मतदारांचा सूर काय आहे, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं पण गरजेचं असतं ना। हे होते आमदार निलेश लंके। सुनील भोंगळे, एबीपी माझा, पारनेर, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।